रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला झणे दृष्टी लागो तुझिया सगुणपणा या विषयावर नामदेव महाराजांचा अभंग आहे. याचं विवरण आपणापुढे आज सादर करत आहे. भक्तांचे 4 प्रकार आहेत. भगवद्गीता सांगते, चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानेच भरतर्षभ. असे हे 4 प्रकार आहेत. आणि आणखीन 3 प्रकार याचे एक कमी करून असं केलेलं आहे. काही राजस भक्त असतात. ते राजस भक्त काय, पैसा मिळावा म्हणून देवाला भजत असतात. देवाला नवस करतील, तपश्चर्या करतील, देवा मला पैसे मिळू दे, मला लक्ष्मी प्राप्त होऊ दे, अशा अर्थाने ते राजस भक्त भक्ती करत असतात. तामस भक्त जे आहेत ना, तर ते दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी देवाची भक्ती करीत असतात. जे खंडेराय तुझे 5 आयतवार धरीन पण शेजारीला हगवण लागू दे, अशा प्रकारची त्यांची भक्ती असते. शेजाऱ्याचं वाटोळं होऊ दे, तुझे आयतवार धरीन. म्हणजे हे तामसी भक्त असतात ना, ते दुसऱ्याचं वाटोळं करण्यामध्ये त्यांना राक्षसी आनंद असतो. आणि सात्विक जे भक्त असतात, सत्वगुणी, ते तात्विक असतात आणि तेच भक्तीमध्ये यशस्वी होतात. अशा अर्थाचा नामदेव महाराजांचा अभंग आहे की जे सात्विक भक्त आहेत आणि तात्विक होतात नंतर ते, आणि दोन्हींचाही आनंद, दोन्हींचाही मिलाप करतात. नामदेव महाराजांचा अभंग आहे. सगुणप्रेमी नामदेव. नामदेव म्हणजे नाम आणि देव एकत्र संगम झालेला नामदेव. नामदेव देवाचा प्रेमळ भक्त, अत्यंत लाडका भक्त, देवाचा जीवस्य कंठस्य भक्त, देवाच्या गळ्यातला ताईत म्हटलं तरी हरकत नाही असा तो नामदेव. तेव्हा नामदेव देवाशी बोलत असता, देवाशी जीव घालत होता, देवाशी सर्व आपण जसे व्यवहार करतो तसे व्यवहार होते. नंतर संतांच्या सभेमध्ये त्याचा अपमान झाला आणि तो कच्चा आहेस असं म्हटल्यानंतर भगवंतानी सांगितलं की तुला कच्चा म्हणले हे बरोबर आहे, तू जा औंड्या नागनाथला इथं हिसोबा खेसरला शरण जा आणि नंतर तुला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतील आणि मग तू परत ये, म्हणजे तुला संपूर्ण माझं सगुण आणि निर्गुण स्वरूप कळेल आणि तो परिपक्व भक्त होशील. भगवंतानी त्याला बोध केला मनाला. आणि पण नामदेव खरं तर सगुणप्रेमी. तर नामदेव किती सगुणप्रेमी होता, किती प्रेमळ भक्त होता, त्यांच्याच अभंगामध्ये ऐका. जने दृष्टी लागो तुझिया सगुणपणा, तुझिया सगुणपणा, जेणे माझ्या मना बोध केला. नामदेव महाराज म्हणतात की देवा तुझ्या सगुणपणाला खरोखर दृष्ट लागेल असं तुझं सगुण स्वरूप सुंदर रूपडं आहे. झणी म्हणजे कदाचित तुझ्या या सगुण स्वरूपाला दृष्ट लागेल. झणी दृष्टी लागो तुझी या सगुणपणा, तुझे या सगुणपणा, जेणे माझ्या मना बोध केला. ज्या सगुण रूपाने माझ्या मनाला बोध केला, म्हणजे मला मार्गदर्शन केलं, येसोबाकडे पाठवलं, मला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. पण देवा माझं जे खास प्रेम आहे ना, खरं तुझ्यावर आहे आणि तूच मला मार्गदर्शन केलं. आणि जेणे माझ्या मनाला बोध झाला, म्हणजे माझं मन ज्ञानी झालं. पश्यन्ति ज्ञान चक्षुषा, तो सर्व व्यापक स्वरूप मला ज्ञानामुळे समजलं. आणि त्यामुळे झालं काय, दुसऱ्या चरणात नामदेव म्हणतात, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. हे पांडुरंगा, मला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली, सगुणाचं तर मला प्रेम आहेच आहे, पण याच्यामुळे झालं काय की अनंत जन्मीचे दुःख विसरलं. कशामुळे, पाहता तुझे मुख
पांडुरंगा. तुझं ते श्रीमुख पाहिल्यावर माझ्या अनंत जन्माचं सीन आणि दुःख नाहीसं झालं. तिसऱ्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझी किती रे आमच्यावर कृपा. योगक्षेमम वहाम्यहम असं जे तुझं ब्रीद आहे ते आमच्यासाठी खरोखर सार्थ आहेस. योगी यांचे ध्यानी ध्याता नातोडसी ध्याता नातोडसे. तो आम्हा पासे मागे पुढे. तो आम्हा पासे मागे पुढे. योग्यांच्या तू ध्यानात लवकर येत नाहीस. 12-12 वर्ष तपश्चर्या करावं लागते, पण आमच्या मात्र तू मागे पुढे उभा आहेस. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. इतकं प्रेम तुझं आमच्यावर आहे. नामा म्हणे जिवे करीन निंबलोन. नामा म्हणे जिवे करीन निंबलोन. देवा तुझ्यावर काय 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 करावं तुझ्यासाठी कळत नाही आहे, पण निंबलोन मी करीन, उतरून टाकेल. कारण जणी दृष्टी लागो तुझ्यापणा सगुणपणा, तुझ्या सगुणपणाला दृष्टी लागन म्हणून मी निंबलून तुझ्यावर उतरून टाकेल. वेटे सहित चरण ओवाळीन. वेटे सहित चरण ओवाळीन. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा. पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. नामदेव महाराज म्हणतात, तुझ्यावर मी निंबलून उतरून टाकेन. तुला दृष्ट लागती पंढरीराया. हा हा हा, काय प्रेम असतं. जी गोष्ट आपल्याला आवडते ना त्याच्यावर निंबलोन करतात, कारण तुला दृष्ट लागेल म्हणून. जशी एखादी माता एकुलता एक मुलगा गोंजट मुलगा असलं की बस त्याला ते स्नान घालते, ते कपडे घालते, सजवते सगळं, आणि मग त्याच्याकडे जेव्हा निरखून पाहते ना तिला असं वाटतं माझ्या बाळ्याला दृष्ट लागेल कोणाचे तरी, आणि म्हणून ती काजळाचं बोट असं गालाला लावते दृष्ट. कारण तिचं जे प्रेम असतं ना, हा 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 हा, त्या आपल्या बाळावर ते वात्सल्य प्रेम त्याला म्हणतात, सर्वश्रेष्ठ प्रेम. आणि भगवंताचे तर हे वत्सच असतात, बाळच असतात. पांडुरंगाचे हे लेकरच असतात, आणि ह्या लेकरांचं आईवर म्हणजे पांडुरंगावर खूप खूप प्रेम असतं. त्यांना असं वाटतं आमच्या आईला दृष्ट लागेल, असं असणारं हे नातं आहे. तेव्हा या दृष्ट संदर्भामध्ये नामदेव महाराजांनीच म्हटलं असं नाही. नामदेवांची जी दासी जणी जनाबाई, नामदेव आणि जनाबाई इतकं प्रेम भगवंतावर. जनाबाईला तर दळू लागायचे, गौऱ्या वेचू लागायचे, काय काय भगवंताने त्या जनाबाईचं काम केलं. ती दृष्ट संबंधी काय म्हणते ते आपण बघूया. दृष्ट लागण्यासंबंधी, कोणाचे झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. कोणाचे झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. जनाबाईने एकदा असंच भगवंताला सजवलं, सालंकृत केलं आणि पाहिलं तर देव थोडं कोचंबल्यासारखा वाटला. आणि मग जनाबाई देवाकडे पाहून म्हणते, देवा कोणाची तरी तुला दृष्ट लागली वाटतं. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया. ओ तरी ते निंबलोन मी ओवाळी ते काया. कोणाचे झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया. मग दृष्ट लागेल कोणाची? पुढे जनाबाई म्हणते, साधू संत येती जाती दृष्ट तुला लाविताती. वरी वरी बहुमाया तुला माझ्या पंढरी राया. वरवर देवावर माया असणारे काही भक्त असतात ना,
काही देवाला मागण्यासाठी गेलेले त्यांची दृष्ट जास्त करून देवाला लागते. जनाबाई काढी दृष्ट भक्तीच्या मोहऱ्या मीठ, गालाला लावी बोट तुला माझ्या पंढरी राया. कोणाचे झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया. काय भावना आहे. आहा हा, याला सात्विक तात्विक प्रेम म्हणतात. यालाच म्हणतात भाव, यालाच म्हणतात दृढ प्रेम. अशा प्रकारचं जे सगुण भक्तीचं प्रेम आहे ना, तर प्रेमाला चिकित्सा चालत नाही, भावावर चिकित्सा करता येत नाही. असं ते प्रेम जनाबाईचं काय, नामदेवांचं काय, सगळ्या संतांनी भगवंतावर प्रेम केलं. आपणही प्रेम करा. आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही, अशा अर्थाचा हा आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.